जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि ज्या ठिकाणी हा अर्ज भरला जातो त्या ठिकाणी तुफान गर्दी पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं कार्यालय जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज जे आहे ते दाखल करण्यात येत आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची जी गर्दी आहे ती पाहायला मिळते। तर दुसरीकडे हे अधिकारी देखील आपण पाहतोय। तर या ठिकाणी अर्ज दाखल करत असताना जर मागे पाहिलं तर मागच्या बाजूला शेकडोंपेक्षा जास्त नागरिकांची गर्दी जी आहे ती इच्छुकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरमध्ये हे चित्र जे आहे ते पाहायला मिळते, कारण जिल्हा परिषद निवडणूक तेवढीच महत्वाची मानली जाते, त्यासाठी तयारी केली जाते। तर दुसरीकडे उमेदवारांच्या हातामध्ये अर्ज आहेत, अर्जांची तयारी केली जाते। तर दुसरीकडे कागदपत्र देखील जमा केली जातात। त्या ठिकाणी पाहत असाल तर अशा प्रकारे अर्ज भरले जातात, अर्जाची पूर्णपणे या ठिकाणी भरणा केली जाते। तर दुसरीकडे काही इच्छुक जे आहेत ते अजूनही आपले कागदपत्र चाळत आहेत, कारण जे कागदपत्रांची पूर्तता आहे ती करायला पाहिजे। दुसरीकडे जे इच्छुक आहेत म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी जे तयारी करतायत तर त्यांची गर्दी छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। तर काही जण पारंपरिक जे वेशभूषा असते ते देखील करून आलेले आहेत। म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ही निवडणूक आता बऱ्याच दिवसांच्या नंतर अनेक वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी होत आहे आणि अशामध्येच छत्रपती संभाजीनगरमध्ये ही निवडणूक पार पडते। पाहत असाल या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या बसलेल्या आहेत, कारण त्यांनी सुद्धा यांच्या परिवारातील सदस्य असतील किंवा स्वतः महिला असतील तसे अर्ज दाखल करतायत, त्याच्यासाठी गर्दी पाहायला मिळते। तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना काही जण पारंपरिक वेशभूषा जी आहे ती धारण करतायत। आपण पाहिलं तर त्यांच्या गळ्यामध्ये एक रुमाल वेगळा पाहायला मिळतोय। काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करायला आलेला आहात, काय गळ्यात नेमका अर्ज दाखल करणार का? हो, अर्ज दाखल करणार। ओबीसी समाज, गोरमाटी समाज, पंचायत समिती जागा ओबीसी समाज, गोरमाटी समाजाला आहे। आम्हाला तिकीट मिळावं, पक्षाकडून मिळावं म्हणून असे आशा करून अर्ज दाखल करत आहे। उमेदवारी अर्ज भरलाय का? भरू राहिलो आता। बरं, हे पाहत असाल तर हे उमेदवारी अर्ज भरतायत। तर दुसरीकडे त्या महिला देखील या ठिकाणी बसलेल्या आहेत। कोण अर्ज भरते तुमच्यातलं? तुम्ही भरताय का? अर्ज भरलाय का? काय सांगाल? अर्ज भरलाय पक्षाकडून। कुठून तयारी करताय? तर कोणत्या गणासाठी अर्ज भरलाय? बरं, आपण पाहत असाल तर या इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी देखील अर्ज दाखल केलेले आहेत, अर्ज भरलेले आहेत। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये ही गर्दी पाहायला मिळते। तर या गर्दीच्या माध्यमातून एक चित्र स्पष्ट होतंय की शेवटचा दिवस असल्या कारणाने मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये असे उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल केले जात आहेत आणि आजचा शेवटचा दिवस असल्या कारणानं मोठी गर्दी जी आहे, तुफान गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरचं जे चित्र आहे ते स्पष्ट आहे, कारण अर्ज दाखल करत असताना शेवटची मुदत आहे, शेवटची तारीख आहे, त्यामुळं ही गर्दी, तुफान गर्दी छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय तंत्रनिकेतन कार्यालयामध्ये पाहायला मिळते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।